तर आज आपण बघणार आहे किचन मधले जे बॉक्स असतात त्याचे दरवाजे कसे करायचे, त्याचा ग्रू कसा मिळून लागतो. तर बघू शकता हे आपण इथं बॉक्स केलेली आहे. हे बघा असे बॉक्स केलेली आहे. तर याला असे आपण दरवाजे लावलेली आहे याच्या. तर हे असा गॅप वगैरे करणं लागतो बघू शकता. आणि त्याच्यानंतर हे जे दरवाजे आहे हे असे ओपन होणार आहे. याला एल इंचेस लावलेली आहे आपण. अशी एल इंचेस लावलेली आहे आणि हे बॉक्स. तर हे आपण किचन मध्ये केलेली आहे अशी पूर्ण टोटल किचन मध्ये केलेलं आहे. इकडल्या साईडला हे पूर्ण असं. तर हे असं बॉक्स केलेले आहे. त्याच्यानंतर इकडल्या साईडला पण केलेलं आहे आपण इथे अशी बॉक्स केलेली. आणि आपलं आता किचनचं काम तर तुम्हाला माहितीच आहे. असं साधं लवकरात लवकर हे झाल्यावर तुम्हाला नक्की दाखवीन किचन मधलं. आणि त्याच्यानंतर आपण बेडरूम मध्ये बी केलेलं आहे स्लायडिंग वॉर्डरोबचं, ते दाखवतो तुम्हाला. तर इथं पण केलेलं आहे आपण वरचं रूम मध्ये बेडरूम आहे. तर हे बघू शकता हे वरचे दरवाजे आहे असे. तर हे पूर्ण केलेलं आहे आपण. त्याच्यानंतर हे स्लायडिंगचे डोर केलेले आहे. हे स्लायडिंगचे डोर आहे. तर हे स्लायडिंगचं वॉर्डरोब पण केलेलं आहे आपण. पुरं कंप्लीट झालेलं आहे. आता आपल्याला सनमायका लावायचं आहे. तर काम हे असं करून घ्यायला लागतं. गुरु वगैरे बराबर करणं लागत आहे असे पूर्ण. आणि त्याच्यानंतरच आपल्याला सनमायका लावून लागेल. अगोदर सनमायका लावायला जमत नाही. त्यानंतर काही प्रॉब्लेम कॉलममध्ये येते. तर त्या कॉलममुळे गॅप राहतो. तर हे इथं बघा हे असं गॅप राहतो. हे पहिल्यापासून म्हणतो मी की हे कॉलममुळे गॅप राहतो. तर आपण इथं असा भरपूर भरलेला आहे गॅप त्याचा आहे. आता गॅप भरलेला आहे असा. एवढा गॅप इकडून सुटलेला आहे. आणि इकडच्या साईडला पण आहे गॅप बघा. या साईडला पण इकडं आहे कॉलम. त्या कॉलमच्या बाजूला हा गॅप राहिलेला आहे. तर असे प्रत्येक जागी असा गॅप असला की प्रॉब्लेम येतो. कपाटाला असो याला असो असं अडचणी येते. तर आता होईपर्यंत थोडंसं कॉलम लेवल करण्याची कोशिश पाहिजे, नाही तर मग असे प्रॉब्लेम येतात. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करून घ्या, शेअर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी संजना फर्निचर वर्क जालना या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके.